हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश, जिथे इंग्रजी शिकाल मराठी भाषेमधून. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दररोज बोलल्या जाणारे 100 सेंटेन्सेस पाहणार आहोत. या सेंटेन्सेसचा यूज करून आपण सुद्धा आपली इंग्लिश उत्तम प्रकारे इम्प्रूव्ह करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी जे सेंटेन्सेस मी सांगणार आहे ते आपल्याला मोठ्याने वाचायचे आहेत आणि मोठ्याने वाचून ते आपल्याला पाठ करायचे आहेत आणि नंतर त्याचा उपयोग आपल्याला ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग अर्थात बोलायच्या वेळेस करायचा आहे. विदाउट वेस्टिंग द टाइम, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. Before starting the video, I request all of you, please subscribe this channel and press the bell icon so that you can get the notification of my latest videos. So let's begin this video. आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवा. कंट्रोल युअर टंग. जेव्हा बऱ्याच वेळा आपण बोलत असताना समोरचा व्यक्ती जर जास्तच बोलत असेल तर आपण हे वाक्य यूज करतो, आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवा किंवा तुझ्या जिभेवर नियंत्रण ठेव. तर हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये या प्रकारे आपण बोलू शकतो, कंट्रोल युअर टंग. कंट्रोल युअर टंग. आज मला जरा अस्वस्थ वाटत आहे. आय एम फीलिंग अ बिट अनवेल टुडे. आय एम फीलिंग अ बिट अनवेल टुडे. यातून तुम्ही सुटू शकत नाही. यू कांट इस्केप फ्रॉम दिस. यू कांट इस्केप फ्रॉम दिस. त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. तुम्ही येथे विनाकारण बसत आहात. यू आर अननेसेसरीली सिटिंग हिअर. यू आर अननेसेसरीली सिटिंग हिअर. तुम्ही शुद्धीवर आहात का? आर यू इन युअर सेन्सेस. आर यू इन युअर सेन्सेस. तुम्हाला घाई करण्याची गरज नाही. यू डोंट नीड टू हरी. यू डोंट नीड टू हरी. या विषयावर माझे कोणतेही मत नाही. I have no opinion on this matter. I have no opinion on this matter. ही संधी हातातून जाऊ देऊ नका. Don't let this chance go from your hands. Don't let this chance go from your hands. मला या क्षणी एकटे राहायचे आहे. I want to live alone at this moment. I want to live alone at this moment. मनाला लावून घेऊ नकोस. Don't take it too hard. Don't take it too hard. त्याला इतके स्वातंत्र्य देऊ नका. Don't give him this much freedom. Don't give him this much freedom. ताप 1 किंवा 2 दिवसात कमी होईल किंवा ताप 1 किंवा 2 दिवसात उतरेल. फीवर विल कम डाऊन इन अ डे ऑर टू. फीवर विल कम डाऊन इन अ डे ऑर टू. रिकाम्या हाताने जाऊ नका. बऱ्याच वेळा जेव्हा आपण एखाद्याला भेटायला जातो किंवा एखादा आजारी असेल त्याच्या भेटीसाठी जातो तेव्हा आपल्याला असं सांगितलं जाते की रिकाम्या हाताने जाऊ नका, त्याला काहीतरी घेऊन जा. तर मग रिकाम्या हाताने जाऊ नका यासाठी इंग्लिशमध्ये या प्रकारे आपण म्हणू शकतो, डोंट गो एम्प्टी हँडेड. डोंट गो एम्प्टी हँडेड. मला खूप वाईट वाटले जेव्हा मी तिला नकार दिला. आय फेल्ट व्हेरी बॅड वेन आय रिफ्युज्ड हर. I felt very bad when I refused her. नक्कीच काहीतरी गोष्ट आहे. It's definitely something. It's definitely something. लवकर ये, नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही. Come soon, otherwise I won't talk to you. Come soon, otherwise I won't talk to you. तुझ्या मुलाने मला जगणे कठीण केले आहे. युअर किड मेड मी डिफिकल्ट टू लिव्ह. युअर किड मेड मी डिफिकल्ट टू लिव्ह. भिंतीला सुद्धा कान असतात.
Even the walls have ears. Even the walls have ears. बाकी मी सांभाळून घेईल. I will take care of the rest. I will take care of the rest. कृपया परिस्थितीचे गांभीर्य समजून घ्या. Please understand the gravity of the situation. Please understand the gravity of the situation. विषय वाढवू नकोस. Don't stretch the matter. Don't stretch the matter. विनाकारण मला त्रास देणे थांबव. Stop bothering me for no reason. Stop bothering me for no reason. माफ करा, मला त्याची जाणीव नव्हती. Sorry, I wasn't mindful of it. Sorry, I wasn't mindful of it. कृपया माझ्यावर एक उपकार करा. Do me a favor please. Do me a favor please. माझ्यावर उपकार नको करूस किंवा माझ्यावर उपकार करू नकोस. Don't favor me. Don't favor me. माझ्याशी वाद घालू नकोस. Don't argue with me. Don't argue with me. मला तुझाच भाऊ समज. Consider me your own brother. Consider me your own brother. मला आराम करू दे. Let me take rest. Let me take rest. मी एका नजरेत तिच्या प्रेमात पडलो. I fell in love with her at a glance. I fell in love with her at a glance. मला टोमणे मारू नका. Don't taunt me. Don't taunt me. तुम्ही माझ्या पाठीमागे काय काय करता मला माहीत आहे. I know what all you do behind my back. I know what all you do behind my back. मलाही असेच वाटते. I also think so. I also think so. हे जाणून मला खूप आनंद झाला. I am very glad to know it. I am very glad to know it. मला ते अवघड वाटते. I find it difficult. I find it difficult. माझं डोकं खाऊ नकोस. Don't disturb my mind. Don't disturb my mind. माझ्या मार्गातून दूर जा. Move out of my way. Move out of my way. माझ्यासोबत विचित्र गोष्टी घडत राहतात. Strange things keep happening to me. Strange things keep happening to me. मला माझ्या बहिणीला नेहमी आनंदी बघायचे आहे. I always want to see my sister happy. I always want to see my sister happy. मी तुमच्यासाठी काय करू शकतो? What can I do for you? What can I do for you? मी तुला चांगलेच ओळखतो. I know you very well. I know you very well. मी खूप विचार करून सांगत आहे. I am saying it after much deliberation. I am saying it after much deliberation. मी चालू शकत नाही. I can't walk. I can't walk. मी तुझ्याकडून आहे किंवा मी तुझ्या बाजूने आहे.
आय एम ऑन युअर साईड. आय एम ऑन युअर साईड. मी कोमल मनाचा माणूस आहे. आय एम सॉफ्ट हार्टेड पर्सन. आय एम सॉफ्ट हार्टेड पर्सन. मी अजिबात थकलो नाही. आय वॉजंट टायर्ड ॲट ऑल. आय वॉजंट टायर्ड ॲट ऑल. मला हलताही येत नाही. आय कांट इवन मूव. आय कांट इवन मूव. मी तुला कधीच काही म्हटले नाही. आय नेवर सेड एनिथिंग टू यू. आय नेवर सेड एनिथिंग टू यू. त्याने पुन्हा एकदा विचार केला. ही थॉट वन्स अगेन. ही थॉट वन्स अगेन. त्याचे ओझे वाटत नाही. इट डझंट सीम टू बी बर्डन. इट डझंट सीम टू बी बर्डन. हे उघड आहे की ती अजूनही माझ्यावर रागावलेली आहे. इट्स अपॅरंट दॅट शी इज स्टील अँग्री विथ मी. इट्स अपॅरंट दॅट शी इज स्टील अँग्री विथ मी. हे व्हायलाच हवे होते. दिस हॅड टू हॅपन. दिस हॅड टू हॅपन. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. इट्स अ बिग डील फॉर मी. इट्स अ बिग डील फॉर मी. मुद्द्यावर या. कम टू द पॉइंट. कम टू द पॉइंट. आपण नेहमी एकमेकांसोबत राहू. वी विल ऑलवेज बी विथ ईच अदर. वी विल ऑलवेज बी विथ ईच अदर. आम्ही या विषयावर कधीच बोललो नाही. वी नेवर टच्ड दिस पॉइंट. वी नेवर टच्ड दिस पॉइंट. काही सेकंदातच गर्दी जमली. अ क्राऊड गॅदर्ड विदिन अ फ्यू सेकंड्स. अ क्राऊड गॅदर्ड विदिन अ फ्यू सेकंड्स. मला या प्रकरणात ओढू नका. डोंट इन्व्हॉल्व मी इन दिस मॅटर. डोंट इन्व्हॉल्व मी इन दिस मॅटर. प्रत्येक क्षण त्याच्यासाठी भारी होता. एव्हरी मोमेंट वेड हेविली ऑन हिम. एव्हरी मोमेंट वेड हेविली ऑन हिम. मला एक दिवसाचा वेळ द्या. गिव मी अ डेज टाईम. गिव मी अ डेज टाईम. त्याने माझ्या इच्छा धुळीस मिळवल्या. ही डॅश्ड माय होप्स. ही डॅश्ड माय होप्स. घाई करा नाहीतर तुमची बस चुकेल. हरी अप अदरवाईज यू विल मिस द बस. हरी अप अदरवाईज यू विल मिस द बस. मी या बाबतीत खूप कडक आहे. आय एम व्हेरी स्ट्रिक्ट इन दिस मॅटर. आय एम व्हेरी स्ट्रिक्ट इन दिस मॅटर. मी तुमची माफी मागतो. आय बेग युअर पार्डन. आय बेग युअर पार्डन. फूल तोडण्यास मनाई आहे. प्लकिंग फ्लावर्स इज प्रोहिबिटेड. प्लकिंग फ्लावर्स इज प्रोहिबिटेड. हे काम तुमच्यासाठी योग्य नाही. दिस वर्क इज नॉट सुटेबल फॉर यू. दिस वर्क इज नॉट सुटेबल फॉर यू. जे झालं ते झालं. वॉट इज डन इज डन. वॉट इज डन इज डन. तू तिथे जाशील की मी जाऊ. विल यू गो देअर और शॅल आय. विल यू गो देअर और शॅल आय. माझ्याजवळ एक पैसाही नाही. आय डोंट हॅव अ सिंगल पैसा. आय डोंट हॅव अ सिंगल पैसा. मला गरम गरम चहा आवडतो. आय लाईक फेअरली हॉट टी. आय लाईक फेअरली हॉट टी. मी आकाश पाताळ एक करेल. आय विल मूव heaven and earth. I will move heaven and earth. माझे नशीब तुझ्या हातात आहे.
माय फेट इज इन युअर हँड. माय फेट इज इन युअर हँड. त्याला त्याच्या वागण्याची लाज वाटते. ही इज असेम्ड ऑफ हिज बिहेवियर. ही इज असेम्ड ऑफ हिज बिहेवियर. मी तुला पुन्हा भेटण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. आय कांट वेट टू सी यू अगेन. आय कांट वेट टू सी यू अगेन. मी संगीत ऐकण्याच्या मूडमध्ये आहे. आय एम इन द मूड फॉर सम म्युझिक. आय एम इन द मूड फॉर सम म्युझिक. तुम्ही काय शोधत आहात? व्हॉट आर यू लुकिंग फॉर? व्हॉट आर यू लुकिंग फॉर? त्यात माझा काय दोष? व्हॉट इज माय फॉल्ट इन इट? व्हॉट इज माय फॉल्ट इन इट? किती वेळ लागेल? हाऊ लाँग विल इट टेक? हाऊ लाँग विल इट टेक? तुम्ही यावेळी कुठे आहात? वेअर आर यू ॲट दिस टाईम? वेअर आर यू ॲट दिस टाईम? ती तुझ्यासारखी दिसते. शी लुक्स लाईक यू. शी लुक्स लाईक यू. तुझ्यापासून हे अपेक्षित नव्हते. आय डिडंट एक्सपेक्ट इट फ्रॉम यू. आय डिडंट एक्सपेक्ट इट फ्रॉम यू. हा तुझा अंतिम निर्णय आहे का? हा तुझा अंतिम निर्णय आहे का? इज दिस युअर फायनल डिसिजन? इज दिस युअर फायनल डिसिजन? जास्त भाव खाऊ नकोस. डोंट ॲक्ट सो प्रायसी. डोंट ॲक्ट सो प्रायसी. नंतर पुढील सेंटेन्स आहे, या जगात अशक्य काही नाही. याला इंग्लिशमध्ये कसे बोलाल ते आपण मला कॉमेंट करून सांगायचं आहे. सोबतच आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते सुद्धा कॉमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.